मित्रांनो, शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रशासन नेहमीच प्रयत्न करत असतो। त्यासाठी अनेक शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती देखील उभारण्यात आली आहे। कृषक व कृषी हा राष्ट्राचा आधारस्तंभ असून त्याच्या विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे हे आमचे ध्येय आहे, असे ब्रीद वाक्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे आहे। परंतु अमरावती शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व भोंगळ कारभार सुरू आहे। कारण शेतमालासाठी नवीन शेड बनवल्यानंतरही त्यातून पाणी गळती होऊन अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे। मित्रांनो, अमरावती शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पावसाळा पूर्व नियोजन म्हणून शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी नवीन शेड उभारण्यात आले। काही दिवसांपूर्वीच त्याचे काम पूर्ण झाले, परंतु जून महिन्याच्या काही मिनिटाच्या पावसातच हे शेड निकृष्ट दर्जाचे बांधण्यात आल्याचे समोर आले आहे। मित्रांनो, 7 जून रोजी झालेल्या काही मिनिटाच्या पावसामुळेच सोयाबीन, भुईमुगाच्या शेंगा, तीळ, तुरी, गहू इत्यादी मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे। काही मिनिटाच्या पावसातच तेथील शेडमधून पाणी गळती झाली असून पाण्याचे लोट तेथून वाहत असल्याचे दिसत आहे व त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। तेव्हा या सर्वांना जबाबदार कोण? कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा सर्व भोंगळ कारभार असल्याचे तेथील कास्तकारांचे म्हणणे आहे। तेव्हा मित्रांनो, आपल्याला यावर काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।